युरिया खताचं तिथं जास्तीत जास्त शॉर्टेज पडलेला पाहायला मिळत असतो। तर युरिया खताला पर्यायी खत म्हणून नेमकं कोणत्या खताचा तुम्ही वापर करू शकता अतिशय थोडक्यात सांगतो। व्हिडिओ आवडला तर इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आवर्जून शेअर करा। मित्रांनो, युरियामध्ये आपल्याला नायट्रोजनचं प्रमाण जे आहे तर ते 46% तिथं पाहायला मिळतं आणि युरियाचं कसं आहे माहिती का, युरिया टाकल्यानंतर 4 ते 5 दिवसांमध्येच लागू होतो आणि लवकरात लवकर त्याची जी काही पॉवर आहे तर ती संपून गेलेली आपल्याला पाहायला मिळते। दीर्घकाळ जे आहे युरिया तर ते काम करत नसतं। मग पर्याय काय आहे मित्रांनो, बाजारामध्ये अमोनियम सल्फेट या नावाचं खत उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 21% जे काही नायट्रोजनचं प्रमाण पाहायला मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला 24% जे काही सल्फर आहे तर सल्फरचं सुद्धा जे काही प्रमाण आहे तर ते पाहायला मिळतं। आणि सगळ्यात महत्त्वाचा जो गुणधर्म आहे अमोनियम सल्फेटचा, अतिशय स्लो रिलीज होतं, हळूहळू आपल्या पिकाला उपलब्ध झालेलं नायट्रोजन जे आहे तर ते पाहायला मिळत असतं। आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो काही फायदा आहे, जर तुमची क्षारयुक्त जमीन असेल तर क्षारयुक्त जमिनीमध्ये सुद्धा जो काही पीएच आहे तर तो बॅलन्स करण्यासाठी जे अमोनियम सल्फेट आहे तर ते तिथं आपल्याला काम करताना पाहायला मिळतं। तर निश्चितच युरिया या खताला पर्याय म्हणून तुम्ही जे काही बाजारामध्ये अमोनियम सल्फेट असतं तर याचा तिथं वापर हा करू शकता। धन्यवाद।